धोका आहे। जिल्हा प्रशासनाकडून गावांची यादी तयार करण्यात आलेली आहे। संभाव्य धोकादायक गावांची यादीही तयार करण्यात आलेली आहे। तर गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे। पावसाळ्यात दरड कोसळून माळींसारखी दुर्घटना घडू नये यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे। प्रशासनाने सप्तशृंगी गडासह कळवण तालुक्यातील 31 धोकादायक गावांची यादी तयार केलेली आहे। कळवणमध्ये अनेक गावं डोंगराच्या पायथ्याशी असून त्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचे 3 प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडला गेले आहेत। निलेश, सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरडीचा धोका आहे। या गावांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? खरं आहे किरण, आपण जर बघितलं तर नाशिकचा कळवण परिसर जो आहे तो अतिशय डोंगरदरी आणि डोंगराच्या पायथ्याशी वस्ती जी येते या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणचं उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं सप्तशृंगी गड देखील हा डोंगर दऱ्यातच वसलेला आहे। आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे डोंगर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असे आणि यापूर्वी अशा घटना सप्तशृंगी गडावर घडलेल्या आहे। त्यातून भराव वाहून येणे, घाटातले दरड कोसळून वाहतूक कोंडी असे प्रकार या ठिकाणी झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांच्या जीवाचा धोका निर्माण झाला आहे। त्यातूनच आता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत जवळपास सप्तशृंगी गडाचं 31 गावे जी आहेत ती दरड संभाव्य धोका होण्याची शक्यता, या ठिकाणी भूसंकलन होऊन धोका होण्याची शक्यता निर्माण असल्याची यादी जाहीर केली आहे आणि त्या दृष्टीने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे। अगदीच धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।